नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण आपली सिरीज नवरा बायको आणि नातं ही पुढे नेतोय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की नवरा बायकोंचं हे नातं कसं आपल्याला समोर न्यायचं आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तो जाऊन बघू शकता. मी प्रांजली एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. आज नवरा बायको या नात्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्या कुठल्या? तर आपण मागील एपिसोडमध्ये सम्मान हा घटक बघितलेला होता. त्याचप्रमाणे दुसरा घटक आज आपण बघतोय तो आहे विश्वास. हो, विश्वास तर हा प्रत्येक ठिकाणी असायला हवा. कुठल्याही नात्यामध्ये विश्वास असणं फार गरजेचं आहे, कारण विश्वासाशिवाय नातं हे टिकूच शकत नाही. आणि जर नातं हे नवरा बायकोंचं असेल तर मग विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. तर काय असतं ना की बरेचदा होतं काय की सगळं ठीक असतं पण नसतो तो फक्त आणि फक्त विश्वास. आपण दुसऱ्यांकडे बघतो बरेचदा काय असतं ना, आपल्याला दुसऱ्यांचा ईर्ष्या वाटते असं म्हणायला हरकत नाही. की आपल्या शेजारी असते किंवा आपल्या नातेवाईकामध्ये असते किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असते, आपल्याला वाटतं वाव किती परफेक्ट कपल आहे, हे किती छान जमतं या नवरा बायकोंचं, मेड फॉर इच अदर आहे. आणि आपलं काय, आपलं तर काही नाहीच बाबा. आपलं तर थोड्यासाठी भांडण होतं. असं तुम्हाला कधी वाटतं का? जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. हो, मी अगदी बरोबर बोलते की तुम्ही चुकीचा विचार करते. कसं असतं ना, आपल्या कडे एक म्हण आहे, दुरून डोंगर साजरा. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांचा कपल बघता तेव्हा तुम्हाला माहिती नसते की त्यांच्यात काय भांडणं होतं. बरेचदा काही कपल्स, आता नवीन एक ट्रेंड काय आलाय की आपण व्हॉट्सअपवर स्टेटस बघतो आणि मग की बर्थडेला किंवा मॅरेज अॅनिव्हर्सरीला किंवा अगदी कुठे फिरायला गेलं तर अगदी रोमॅन्टिक फोटो काढलेले असतात, रोमॅन्टिक कोट लिहिलेले असतात आणि आपल्याला वाटतं वाव किती छान आहे यांचं, किती छान, किती प्रेम आहे यांचं एकमेकावर. पण तसं खरंच असतं का? काही ठिकाणी असू शकतो, मला 100% असं म्हणायचं नाहीये की नसतंच, पण असं दिसलं म्हणजे ते परफेक्ट कपल आहे. हा जर तुमचा गैरसमज झालेला असेल तर तो आधी काढून टाका. काय असतं की दुसऱ्यांचं आपल्याला नेहमीच चांगलं दिसतं. कारण काय की आपण दुसऱ्यांमधल्या कडे बघण्याचा एवढा दृष्टिकोन जो असतो तो आपला तात्पुरता असतो आणि जो आपला लाईफ पार्टनर असतो, जो 24 आवर्स आपल्या सोबत राहणार असतो, जो 7 जन्मांचा, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जो 7 जन्मांचा आपला सोबती असतो, त्याच्यातले आपण वाईट गुण शोधतो. त्याचे 100 चांगले गुण असेल ना, पण त्याच्यात 2 वाईट गुण असेल तरी आपल्या त्या 100 चांगल्या गुणांकडे लक्ष न देता आपल्या 2 वाईट गुणांकडे आपलं लक्ष जाते. आणि ही आपली दैनी, ही आपली मानसिक कमकुवतता आहे, हे मेंटॅलिटी आहे. मुद्दामून कोणी करतं असं नाही आहे. कसं असतं ना की तांदूळ असले, आपल्याला ते एवढे तांदूळ नाही दिसतात पण त्यामध्ये जो कडा असतो तो नेमका आपल्याला दिसतो. एखादा पांढरा शुभ्र बोर्ड आहे, जरा तुम्ही सायकोलॉजिकली जर विचार केला, आणि म्हणजे सायकोलॉजिकली विचार यासाठी मी बोलतोय की तुम्ही निगेटिव्ह विचार करता तुमच्या लाईफमध्ये की पॉझिटिव्ह विचार करता.
मी तुम्हाला एक गोष्ट विचार करते की तुमच्या समोर एक व्हाईट बोर्ड आहे किंवा एक व्हाईट पेज आहे, ब्लँक, फुल्ली ब्लँक, आणि त्याच्यावर एक डॉट आहे, आणि तुम्हाला विचारलं की तुम्हाला या बोर्डवर किंवा या पेपरवर काय दिसतं, तर मॅक्झिमम लोकांचा आन्सर हे येतं की मला त्याच्यावर एक ब्लॅक कलरचा डॉट दिसतोय. याचा अर्थ सायकोलॉजीमध्ये काय होतो की तुमची जी थॉट प्रोसेस आहे, तुमचे जे थॉट्स आहे, तुमचे विचार आहे, ते निगेटिव्ह आहे. तुम्हाला एवढा मोठा पण काही असतात की जे पॉझिटिव्ह विचार करतात, ते म्हणतील, त्यांचा आन्सर असेल की मला एक व्हाईट बोर्ड दिसतोय किंवा मला एक व्हाईट पेज दिसतंय, आणि ते असतात पॉझिटिव्ह विचार करणारे. त्यांचे थॉट्स ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. शिवाय मला हे सांगायचं होतं यातून की आपले विचार आपण निगेटिव्ह न ठेवता आपल्याला ते पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. नवरा बायकोच्या नात्यामधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे तो आहे विश्वास. नात्यात जर विश्वास नसेल तर तुमची बायको किंवा तुमचा नवरा, मी एका शब्दात बोलेल, तुमचा लाईफ पार्टनर कितीही सुंदर असला, तुमचं त्याच्यावर कितीही प्रेम असलं किंवा त्याचं तुमच्यावर कितीही प्रेम असलं, कितीही गडगंज पैसा असला, तर त्याची किंमत ही शून्य होते, कारण तुमच्या नात्यामध्ये विश्वास नाहीये. कसं ओळखायचं विश्वास नाहीये? जर तुम्हाला वाटत असेल की नाही, तुम्ही चोरून बोलत असाल, मेसेजेस डिलीट करत असाल, नवरा बाहेर गेल्यावर काहीतरी कुणाशी बोलत असाल, तर तुम्हाला मी सांगते की तुमचं वैवाहिक जीवन हे धोक्यात आहे. किंवा वारंवार बायकोशी तुम्ही खोटं बोलत असाल, सांगताय कुठे जाताय दुसरीकडे, बायको सांगतीये, बोलतीये आईसोबत, बोलते तिसऱ्यांसोबत, किंवा नवरा सांगतोय की मी ऑफिसला जातोय आणि ऑफिसला न जाता दुसऱ्याच ठिकाणी जातोय, तर याचा अर्थ की वैवाहिक जीवन धोक्यात आहे. त्यामुळं आपल्या लाईफ पार्टनर सोबत कधीही खोटं बोलू नका, आणि खोटं न बोलता जेव्हा समोरचा लाईफ पार्टनर आपल्याशी खरं बोलतो तेव्हा त्याला समजून घ्या, विश्वास ठेवा, डाऊट घेऊ नका. आजच्या युगामध्ये म्हणण्यापेक्षा आजच्या दिवसांमध्ये काय झालंय ना की मॅक्झिमम मॅरेज तुटण्याचे किंवा डिवोर्स होण्याचे रिझन्स 2-3 आहेत प्रकर्षाने. तो एक म्हणजे इगो, दुसरा म्हणजे डाऊट, ज्याला आपण संशय म्हणतो मराठीत. या कारणाने आपले जास्तीत जास्त प्रमाणात डिवोर्स होत आहे. आणि तिसरं म्हणजे ॲडजस्टमेंट करायला आपण मुळीच तयार नाही आहोत. यामुळे आपले संसार तुटताय, डिवोर्सचं प्रमाण वाढतंय. तेव्हा आपल्या जे काय असेल, आपल्याला कोणाला मदत करायची असेल, काही असेल, तर ती लपून करू नका. नवऱ्याला सांगून करा, बोलून करा. होऊ शकतं एखादा म्हणजे मी उदाहरणार्थ सांगते की एखादा हजबंड वाईफ आहे आणि त्या हजबंडची कॉलेजची फ्रेंड असेल किंवा ऑफिसमधली कलिग असेल, ती थोडी प्रॉब्लेममध्ये आहे आणि तिने मदत मागितली आहे तुमच्या हजबंडला, आणि त्याला करायची पण आहे, जेन्युइन करायची आहे. सो नवऱ्याने बायकोच्या लपून ती करू नये, तर बायकोला विश्वासात घेऊन असं आहे, तसं आहे सांगून ती करावी, म्हणजे तिच्या मनात संशय येत नाही आणि तुम्ही खोटं बोललं नाही असं तिला आहे, आणि तिचाही तुमच्यावर विश्वास असेल की नाही, माझा नवरा जे काय करेल तो मला सांगून करतो. तिच्या मनात कधी तिला समोर मागच कुणी काही सांगितलं तर तिच्या मनात डाऊट येणार नाही, आणि तेवढं जेन्युइन तुम्ही राहायला हवं. त्यानंतर आहे की आपलं बोलणं, नवरा बायकोच्या नात्यामध्ये जो संवाद असतो तो संवाद हा प्रेमपूर्वक असायला हवा. नाहीतर आपण जोरजोराने बायकोवर ओरडतोय
बायको नेहमी कुणाच्या समोर नवऱ्याची इन्सल्ट करतीये, घालून पाडून बोलतीये, तर ते वागणं आपल्या वैवाहिक जीवनासाठी अतिशय घातक आहे. तेव्हा आपल्यामधला जो संवाद आहे तो प्रेमपूर्वक असायला हवा. कसं आहे ना की प्रेमाने बोललं तर लवकर समजतं, पण रागात बोललं तर भांडण होतं. उदाहरण घेतलं आपली जीभ. आपली जीभ लवचिक असते आणि आपले दात कसे टणक असते. जीभ म्हणजे काय तर आपलं मृदू भाष्य, आपली मृदू वाणी. आणि दात म्हणजे काय तर आपलं गुस्सात येऊन म्हणजे रागात येऊन बोलणं, कठोर बोलणं म्हणजे दात. जीभ बघा, ती जन्माला आधीच आलेली आहे आणि शेवटपर्यंत ती सोबत असते आपल्या. ती आपली स्वतःला किती लवचिक असते, किती लवचिक ठेवते, ती स्वतःला सांभाळून ठेवते, कठोरेच्यात येत नाही. कारण ती मृदू आहे, लवचिक आहे. आणि दात कसे आहे, कठोर आहे आणि कठोर गोष्टी तुटतात. दात तुटतात ना, जीभ तुटते का नाही, कारण ती लवचिक आहे. तसंच आपल्या वागण्यात बोलण्यात सुद्धा एक लवचिकपणा ठेवा. कठोर बोलून आपलं नातं टिकू शकतं, पण लवचिक म्हणून जर आपण बोललो, प्रेमपूर्वक बोललो तर आपलं नातं टिकतं. दुसरं उदाहरण आहे की आपण ज्या काही गोष्टी असतात, रबर आहे, किती लवचिक असतो, त्याचप्रमाणे आपलं नातं सुद्धा हे लवचिक असो. कठोर बनलं, ताणून धरलं तर ते तुटणार. तुताच इथेच थांबते. पती पत्नी आणि नातं या विषयावर आपण आणखी जाणून घेऊया पुढील काही भागांमध्ये. तुताच इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.